हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी ऑनलाईन क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा शब्दांच्या जाती हा भाग अभ्यासत आहोत. मागील 2 तासिकेमध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार तसेच सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार या 2 घटकाचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण शब्दांच्या जातीमधील विशेषण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर चला मग शब्दांच्या जातीमधील तिसरा घटक जो आहे विशेषण, त्या विशेषणाचा आज आपण अभ्यास करूया. सर्वात प्रथम आपण विशेषण म्हणजे काय हे माहिती करून घेऊया. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. बघा, जे नाम दिलेलं आहे त्या नामाबद्दल एखादा शब्द जर विशेष माहिती सांगत असेल त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बघा, उदाहरणार्थ चांगली मुलगी, मुलगी हे काय झालेलं आहे? नाम झालेलं आहे. पण नामाबद्दल जे नाम दिलेलं आहे त्या नामाबद्दल चांगली या विशेष शब्दाने काय दिलेले आहे? माहिती सांगितलेली आहे. म्हणजे मुलगी कशी आहे? चांगली. म्हणजे नामाबद्दल चांगली या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे, म्हणून त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बघा, काळा कुत्रा, कुत्रा कसा आहे? काळा. म्हणजे कुत्रा या नामाबद्दल काळ्या या रंगाने विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये विशेषण काय आहे? काळा. ओके. तसंच 5 टोप्या. बघा, टोप्या किती आहेत? 5. म्हणजे टोप्याचं विशेष माहिती किती सांगितलेली आहेत? 5 टोप्या. किती टोप्या आहेत? 5. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. कळलं का तुम्हाला? आता पहा, बघा, विशेषण म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आता विशेषणाचे एकूण किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. बघा, विशेषण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. आपण हे पाहिलेलं आहे. आता विशेषणाचे प्रकार पाहूया. बघा, विशेषणाचे 3 प्रकार पडतात. गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. अशी विशेषणाचे एकूण 3 प्रकार आहेत. कोणकोणते? गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. तर चला मग आता विशेषणाचा पहिला प्रकार जो आहे गुणविशेषण, ते आता आपण अभ्यासूया. पहा, गुणविशेषण. बघा, नामाचा गुण किंवा विशेषण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असे म्हणतात किंवा गुणविशेषण म्हणतात. बघा, नामाचा गुण, बघा, नाम जे दिलेलं आहे त्या नामाचा काहीतरी गुण आहे किंवा विशेषण दाखवणाऱ्या विशेषणाला, जे नाम आहे त्या नामाबद्दल विशेषण काहीतरी सांगतं, म्हणून त्या शब्दाला गुणविशेषण असे म्हणतात. बघा, उदाहरणार्थ आंबट बोरे. बोर कसं आहेत? आंबट आहे. म्हणजे बोर या नामाचं, म्हणजे बघा, बोर काय आहे? एक फळ आहे आणि त्या फळाचा गुण काय आहे? आंबट. काही गोड असतात, काही आंबट असतात. जास्तीत जास्त बोर कसे असतात? आंबट, तुरट असतात. म्हणजेच नाम हे काय आहे? बोर आहे आणि त्या नामाबद्दल विशेष माहिती कोणत्या गुणाने सांगितलेली आहे? आंबट या गुणाने सांगितलेले आहे. म्हणजे नामाचा जो गुण आहे किंवा विशेषण आहे हे दाखवणाऱ्या शब्दाला गुण विशेषण असे म्हणतात. बघा, बोर आंबट आणि सरदार कसे आहेत? शूर सरदार आहेत. म्हणजे सरदार कसे असतात? शूर असतात. म्हणजे नामाचा गुण किंवा विशेषण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात. आलं का लक्षात? नंबर 2चा प्रकार आहे पहा, संख्या विशेषण. बघा, आता विशेषणाचे एकूण 3 प्रकार आहेत. गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. 1 नंबर पाहिलेला आहे पण गुणविशेषण. आता नंबर 2 पाहूया, संख्याविशेषण. बघा,
नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. बघा, काय नामाची संख्या, जे नाम आहे ते नाम किती संख्या दाखवते ह्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, चौथा बंगला, चौपट मुले. बघा, बंगला कितव्या नंबरचा आहे? चौथ्या नंबरचा. म्हणजे बंगल्या या नामाचा संख्या कितव्या नंबरची आहे? चौथ्या. म्हणजे संख्या दाखवत आहे किती? चौथा. हा बंगला दाखवत आहे. म्हणजे नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. त्याच प्रकारे चौपट मुले. मुले किती आहेत? चौपट. 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट. आपण ज्या प्रकारची पटीमध्ये मोजतो तसंच चौपट मुले अशा प्रकारची संख्या दाखवलेली आहे. म्हणून त्या शब्दाला संख्या विशेषण असे म्हणतात. पुढे पाहूया. बघा, आता संख्या विशेषण जे 2 नंबरचा प्रकार पाहिलेला आहे त्याचे एकूण 5 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 5 प्रकार. म्हणजे संख्या विशेषण जो प्रकार आहे विशेषणाचा, त्या संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार पडतात. बघा कोणकोणते? गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्ती संख्या विशेषण, पृथक्त्व वाचन संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. मग पाहूया आता गणनावाचक संख्या विशेषण. संख्या विशेषणातला पहिला प्रकार जो आहे गणनावाचक संख्या विशेषण, ते आता आपण पाहूया. पहा, गणनावाचक संख्या विशेषण. बघा, 10 पुस्तक, 4 मुले, अर्धा तास या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो, त्यास गणनावाचक संख्या विशेषणे म्हणतात. बघा, गणनावाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण म्हणजे काय? 10 पुस्तक, 4 मुले, अर्धा तास. बघा, 10, 4, अर्धा हे काय आहेत? गणनावाचक संख्या विशेषण आहेत. म्हणजेच या विशेषणाचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो, त्यास गणनावाचक संख्या विशेषणे म्हणतात. बघा, नंबर 2 क्रमवाचक संख्या विशेषण. बघा, पहिला वर्ग, दुसरा खेळाडू, तिसरा व्यक्ती, 10वा वर्ग ही विशेषणे वस्तूचा क्रम दाखवतात. अशा विशेषणांना क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. बघा, क्रमवाचक म्हणजे काय? की ही जे क्रम आहे ते वस्तूचा क्रम दाखवतात. पहिल्या याच्यामध्ये काय होतं? ती गणना करण्यासाठी वापरतात. कोणतं? गणनावाचक विशेषण, संख्या विशेषण. तर नंबर 2 काय आहे? की हे जे विशेषण आहे ते वस्तूचा क्रम दाखवतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा अशा प्रकारचे जे वस्तूंचा क्रम दाखवतात त्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. नंबर 3 पाहूया. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. बघा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे काय? बघा, चौपट माणसे, 10पट पैसे, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद ही विशेषणे किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. बघा, चौपट, 10पट, दुहेरी आणि द्विगुणित हे जी विशेषणे आहेत ही विशेषणे किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. माणसे किती आहेत? चौपट आहेत. पैसे कसे आहेत? 10पट आहेत. रंग कसा आहे? दुहेरी आहे. आनंद किती झालेला आहे? द्विगुणित आनंद झालेला आहे. हे किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यामुळे त्या संख्या विशेषणाला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आता बघूया आपण नंबर 4 पृथक्त्व वाचन संख्या विशेषण. बघा, 10, 10, 7, 7 ही विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथक्त्ववाचन संख्या विशेषण असे म्हणतात. बघा, 10, 10, 7, 7, 9, 9, 12, 12 असा वेगवेगळा असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथक्त्ववाचन संख्या विशेषण असं म्हणतात. पुढचा पाहूया. अनिश्चित
संख्या विशेषण. बघा, सर्व मुले, काही शाळा, थोडी मुले, इतर लोक ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवित नाहीत, म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. बघा, ही जे विशेषण होतं 5व्या नंबरचं संख्या विशेषणातला प्रकार जो होता अनिश्चित संख्यावाचक विशेषण, हे काय म्हणते पहा, सर्व मुले, काही शाळा, थोडी मुले, इतर लोक ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही. निश्चित संख्या दाखवत आहेत का? मुले 10 मुले दाखवत आहेत का? नाही. तर सर्व मुलेमध्ये एक सोडून खूप सारी मुले येऊ शकतात. 2 येऊ शकतात, 3 येऊ शकतात, 4 येऊ शकतात, 5 येऊ शकतात, 100 येऊ शकतात, 1000 येऊ शकतात. म्हणजे सर्वमध्ये आपल्याला अनिश्चित संख्या माहीत आहे का? नाही आहे. काही शाळामध्ये किती शाळा येऊ शकतात? 2 येऊ शकतात, 10 येऊ शकतात, 5 येऊ शकतात, 12 येऊ शकतात, का 100 येऊ शकतात. थोडी मुले, मोजकीच मुले निश्चित आकडा सांगितलेला आहे का? नाही. मग ते सांगतायत की ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत, म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. आलं का लक्षामध्ये? पहा, आता नंबर 3चा प्रकार. नंबर 3 प्रकार. सर्वात पहिले आपण एक गुण विशेषण पाहिलं, नंबर 2 संख्या विशेषण पाहिलं. आता नंबर 3, याच्या अगोदर आपण संख्या विशेषणाचे जे प्रकार आहेत ते पाहिलेलं होतं. हा मेन प्रकार आहे विशेषणाचा सार्वनामिक विशेषण. बघा, सर्वनामापासून बनवलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? की जे विशेषणे सर्वनामापासून बनलेली आहेत अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे काय? नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द आपण वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच बघा, इथे सर्वनामापासून बनवलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. विशेषण काय आहे मग इथे? हा मनुष्य, तो पक्षी, तिच्या साड्या, हा, तो, तिच्या, हे काय झालेले आहे? सार्वनामिक विशेषण झालेले आहेत. समजलं का सर्वांना? बघा, मग आजच्या तासिकेमध्ये आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे प्रकार सुद्धा पाहिलेले आहेत. विशेषणाचे प्रकार एकूण 3 प्रकार आहेत: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. असे विशेषणाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. त्यापैकी आपण संख्यावाचक विशेषण, जे संख्या विशेषण होतं त्याचे सुद्धा 5 उपप्रकार पाहिलेले आहेत: गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवर्ती संख्या विशेषण, प्रकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. असे विशेषणाचे प्रकार आणि संख्या विशेषणाचे जे उपप्रकार होते ते आज आपण या तासिकेमध्ये पाहिलेले आहेत.